मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तिने आयुष्यभर वापरलेल्या तिच्या सर्वात आवडत्या वस्तूंचं काय होतं? आपण अनेकदा आपली आई, बहीण, पत्नी किंवा एखाद्या जवळच्या स्त्रीच्या निधनानंतर तिच्या आठवणी म्हणून तिच्या वस्तू जपून ठेवतो आणि कधी भावनिक होऊन तर कधी न कळत त्या स्वतः वापरूही लागतो. पण थांबा, गरुड पुराणामध्ये असे एक गूढ आणि भयावह रहस्य सांगितले आहे, जे जाणून घेतल्यानंतर तुमच्या अंगावर काठा उभा राहील. गरुड पुराणानुसार मृत स्त्रीच्या अशा 3 वस्तू असतात, ज्या कोणत्याही जिवंत स्त्रीने चुकून सुद्धा किंवा न कळत सुद्धा धारण करू नयेत. ती मृत स्त्री तुमची कितीही जवळची असो, ती तुमची स्वतःची आई असो, आजी असो किंवा बहीणच का असेना. आता तुम्ही विचार करत असाल की आपल्या माणसांच्या वस्तू वापरण्यात मला काय वाईट असू शकते, परंतु यामागे एक अत्यंत गहन आध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य दडलेले आहे. जर तुम्ही मृत स्त्रीच्या या 3 वस्तू धारण केल्या तर सुरुवातीला कदाचित तुम्हाला काही जाणवणार नाही. आज त्या घालून तुम्ही सहज फिराल, इतरांना दाखवालही. पण जेव्हा या वस्तू हळूहळू त्यांचा खरा प्रभाव दाखवू लागतील, तेव्हा तुमच्या जीवनात असे वादळ निर्माण होईल की हे सर्व का घडत आहे हेच तुम्हाला समजणार नाही. कारण गरुड पुराणात सांगितले आहे की मृत्यूनंतर त्या काही विशेष वस्तूंवर दुसऱ्या शक्तींचा अधिकार निर्माण होतो आणि त्या अदृश्य शक्ती त्या वस्तूंभोवती सतत वावरत असतात. त्या तुमच्या आनंदाला, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या संपूर्ण जीवनाला कशा प्रकारे उद्ध्वस्त करू शकतात हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्या वस्तू ताबडतोब काढून टाकाल. तर चला, अधिक वेळ न दवडता आपण त्या प्राचीन आणि रहस्यमय कथेकडे वळूया, ज्यामध्ये स्वयं भगवान श्रीकृष्णांनी पक्षीराज गरुड यांना या 3 वस्तूंचे रहस्य सांगितले होते. पुढे जाण्यापूर्वी आपण सर्वांना एक नम्र विनंती आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच तुम्हाला आमची ही माहिती मनापासून आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण असे लिहायला विसरू नका. तर चला, आपण कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, एकेकाळी भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरीत विराजमान होते. त्याच वेळी त्यांचे वाहन पक्षीराज गरुड तेथे उपस्थित झाले. गरुडांच्या मनात मृत्यू आणि त्यानंतरच्या अवस्थेबाबत नेहमीच अनेक प्रश्न निर्माण होत असत. त्यांनी भगवानांना प्रणाम केला आणि हात जोडून अत्यंत नम्रतेने विचारले, हे प्रभू, हे ब्रह्मांडाचे स्वामी, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा हे सत्य आहे की तो या जगातून रिकाम्या हाताने निघून जातो. तो आपल्याबरोबर ना धन नेऊ शकतो, ना संपत्ती, ना आपले नातेवाईक, परंतु आयुष्यभर ज्या वस्तूंशी त्याचे सर्वाधिक प्रेम आणि जिव्हाळा असतो, ज्या त्याच्या अत्यंत प्रिय वस्तू असतात, मृत्यूनंतर त्या वस्तूंवर कोणाचा अधिकार राहतो? मृत व्यक्तीची मुले, भाऊ बहिणी किंवा कुटुंबातील इतर सदस्य त्या वस्तूंचा उपयोग करू शकतात का? गरुडांचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्णांच्या मुखावर एक गंभीर स्मित उमटले. ते म्हणाले, हे गरुडा, तू मानव कल्याणासाठी अत्यंत उत्तम आणि गोड प्रश्न विचारला आहेस. हे पूर्णतः सत्य आहे की मनुष्य रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो, परंतु त्याच्या प्रिय वस्तूंबाबत, विशेषतः स्त्रियांच्या काही खास वस्तूंविषयी असलेला मोह मृत्यूनंतरही संपत नाही. शरीर नष्ट होते पण मोह नाहीसा होत नाही. मृत्यूनंतर स्त्रीच्या 3 विशेष वस्तूंवर कुटुंबातील कोणत्याही जिवंत सदस्याचा अधिकार राहत नाही. भगवान पुढे म्हणाले, या वस्तूंना वाहत्या नदीत विसर्जित करावे किंवा अग्नीत टाकून त्यांचे स्वरूप नष्ट करावे, कारण या वस्तूंवर पारलौकिक शक्ती आणि मृत व्यक्तीच्या तृप्त आत्म्याचा अधिकार होतो. कोणत्याही जिवंत स्त्रीने या वस्तू कधीही आपल्या अंगावर धारण करू नयेत. हे गरुडा, या वस्तूंचे रहस्य आणि यामागील कारण सांगण्यापूर्वी मी तुला एक अतिशय प्राचीन आणि सत्य इतिहास सांगतो. तू तो अत्यंत एकाग्रतेने ऐक. ही कथा ऐकल्यानंतर तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील. गरुडांनी हात जोडले आणि पूर्ण ध्यानपूर्वक भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून ती महान कथा ऐकू लागले. भगवान श्रीकृष्ण कथा आरंभ करत म्हणाले, हे गरुडा, प्राचीन काळातील ही गोष्ट आहे.
मध्य देशातील एका अत्यंत सुंदर आणि समृद्ध नगरात देवशर्मा नावाचे एक ब्राह्मण राहत होते. देवशर्मा हे अत्यंत गुणी, शास्त्रांचे ज्ञाता, बुद्धिमान आणि परोपकारी व्यक्ती होते. त्यांच्या दारातून कोणीही कधी रिकाम्या हाताने परत जात नव्हते. त्यांच्या पत्नीचे नाव सुलक्षणा होते. आपल्या नावाप्रमाणेच सुलक्षणा अत्यंत गुणी, पतिव्रता, धर्माचे पालन करणारी आणि गृहकार्यात अतिशय कुशल होती. त्या दोघा पती पत्नींचे जीवन अत्यंत सुखाने आणि शांततेत व्यतीत होत होते. त्यांच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. पूर्वजन्मातील शुभकर्मे आणि पुण्याच्या प्रभावामुळे विवाहानंतर काहीच काळात सुलक्षणाने गर्भधारणा केली आणि एका अत्यंत तेजस्वी पुत्राला जन्म दिला. संपूर्ण नगरात मिठाई वाटण्यात आली. ब्राह्मणांनी त्या बालकाचे नाव श्याम शर्मा असे ठेवले. आई वडिलांनी श्याम शर्माला अत्यंत लाडाने आणि प्रेमाने वाढवले. देवशर्मांनी स्वतः आपल्या पुत्राला वेद, पुराणे आणि शास्त्रांचे सखोल ज्ञान दिले. श्याम शर्माही आपल्या वडिलांप्रमाणेच विद्वान आणि सुसंस्कृत बनला. काळाच्या ओघात श्याम शर्मा तरुण झाला. जेव्हा मुलगा उपवर होतो तेव्हा त्याच्या विवाहाची चिंता आई वडिलांना सतावू लागते. देवशर्मा आणि सुलक्षणा यांनीही आपल्या पुत्रासाठी एका योग्य आणि सुंदर कन्येचा शोध सुरू केला. खूप शोधाशोध केल्यानंतर शेजारच्या एका नगरात राहणाऱ्या अत्यंत सुंदर ब्राह्मण कन्येशी श्याम शर्माचा विवाह ठरला. त्या कन्येचे नाव दुर्मुखी होते. दुर्मुखी दिसायला एखाद्या अप्सरेप्रमाणे रूपवान होती. तिच्या सौंदर्याची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरलेली होती. परंतु तिचा स्वभाव तिच्या रूपाच्या अगदी विरुद्ध होता. ती स्वभावाने अत्यंत चंचल, रागीट आणि स्वार्थी होती. विवाहानंतर जेव्हा दुर्मुखी आपल्या सासरी आली तेव्हा सुरुवातीचे काही दिवस तिने सर्वांशी अतिशय चांगले वर्तन केले. परंतु जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे तिचे खरे रूप समोर येऊ लागले. घरात तिचे आपल्या सासू सुलक्षणांसोबत वादविवाद सुरू झाले. सुलक्षणा अत्यंत शांत आणि समजूतदार स्त्री होती. तिला घरातील सर्वांना एकत्र ठेवायचे होते. पण कुटील दुर्मुखी विनाकारण आपल्या सासूचा द्वेष करू लागली. तिचा स्वभाव इतका वाईट होता की अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून ती घरात कलह निर्माण करत असे. सासू सुलक्षणा या गोष्टीमुळे खूप दुःखी राहत असे. ती दुर्मुखीला प्रेमाने समजावून सांगत असे, बाळा, घरात नेहमी शांतता आणि प्रेमाने राहायला हवे. वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे. पण दुर्मुखी ही अतिशय वाईट वागणूक असलेली, स्वार्थी आणि मतलबी स्त्री होती. तिच्यावर कोणाच्याही बोलण्याचा काहीच परिणाम होत नव्हता. हळूहळू दुर्मुखीने आपल्या पती श्याम शर्मावर दबाव टाकण्यास सुरुवात केली की त्यांनी आई वडिलांना सोडून वेगळ्या घरात राहावे. पण श्याम शर्मा आपल्या आई वडिलांवर, विशेषतः आपल्या आईवर खूप प्रेम करत होता. तो एक संस्कारी आणि कर्तव्यदक्ष पुत्र होता. त्यामुळे तो नेहमी आपल्या पत्नीची ही अयोग्य मागणी टाळत असे आणि तिला समजावून सांगत असे. एक दिवसाची गोष्ट आहे. घरातील सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. सासू सुलक्षणा आपल्या खोलीत ठेवलेल्या एका जुन्या आणि मोठ्या कपाटात काही सामान शोधत होती. कपाट उघडे होते. त्याच वेळी अचानक दुर्मुखी काही कामानिमित्त आपल्या सासूच्या खोलीत आली. जसे दुर्मुखीची नजर त्या उघड्या कपाटाच्या आत गेली तसे तिचे डोळे विस्फारले गेले. कपाटाच्या गुप्त कप्प्यात अतिशय प्राचीन, जड आणि अमूल्य दागिने तसेच काही अतिशय सुंदर रेशमी वस्त्रे ठेवलेली होती. ते दागिने इतके अद्भुत होते की दुर्मुखीच्या मनात प्रचंड लोभ निर्माण झाला. तिला ते दागिने कोणत्याही किमतीत मिळवायचे होते. पण ती आधीपासूनच आपल्या सासूशी अतिशय वाईट वागत असल्यामुळे तिला थेट जाऊन सासूकडे ते दागिने मागण्याची हिंमत झाली नाही. त्या रात्री जेव्हा श्याम शर्मा खोलीत आला तेव्हा दुर्मुखीने अतिशय चतुराईने त्या दागिन्यांचा विषय काढला. तेव्हा श्याम शर्मा तिला म्हणाला, ते दागिने माझ्या आईचे नाहीत. ते माझ्या स्वर्गवासी आजीचे दागिने आणि वस्त्रे आहेत. माझ्या आजीला त्या दागिन्यांवर खूप प्रेम होते. माझ्या आईने ते दागिने कधीच घातलेले नाहीत. ती फक्त त्यांना जपून ठेवते. हे ऐकताच दुर्मुखीच्या मनात लोभाचे भयंकर वादळ उठले. तिला समजले की हे दागिने तिच्या सासूचे नसून तिच्या पतीच्या दिवंगत आजीचे आहेत. तेव्हा तिने मनोमन विचार केला, आता या दागिन्यांवर फक्त माझाच अधिकार आहे. दुसऱ्या दिवसापासून तिने त्या दागिन्यांसाठी घरात भयंकर कलह निर्माण करायला सुरुवात केली.
तिने संपूर्ण घरातील शांतता भंग केली. तिने आपल्या पती श्याम शर्मांशी खूप भांडणे केली आणि त्याला आईवडिलांपासून वेगळे राहण्यास भाग पाडले. तिने आपल्या पतीवर इतका मानसिक दबाव टाकला आणि धमकी दिली की जर तू वेगळा राहायला गेला नाहीस आणि मला ते दागिने मिळाले नाहीत तर मी विष प्राशन करून माझे प्राण देईन आणि संपूर्ण कुटुंबाला अडचणीत आणीन. हे ऐकून श्याम शर्मा खूप घाबरला आणि चिंताग्रस्त अवस्थेत आपल्या आई सुलक्षणाकडे गेला. तो रडत रडत आपल्या आईला सगळी हकीकत सांगू लागला. सुलक्षणा ही अतिशय ममतामयी आई होती. तिला आपल्या मुलाचा संसार उद्ध्वस्त व्हावा असे अजिबात वाटत नव्हते. जड अंतकरणाने तिने परवानगी दिली. ठीक आहे बाळा, तुम्ही दोघे घराजवळच वेगळ्या भागात आपला स्वतंत्र संसार थाटून राहा. अशा प्रकारे एका कुटुंबाचे 2 भाग झाले. एका घरात वृद्ध आई वडील राहू लागले आणि दुसऱ्या घरात मुलगा व सून राहू लागले. घराची विभागणी होत असताना दुर्मुखीने खूप हट्ट आणि जोर जबरदस्ती केली. तिने आपल्या सासूकडे त्या दागिन्यांची आणि वस्त्रांची मागणी केली. सुलक्षणाने तिला खूप समजावले. ती म्हणाली, मुली दुर्मुखी माझे एक, हे दागिने घालण्यासाठी नाहीत, त्यांच्यावर आपला अधिकार नाही. हे माझ्या दिवंगत सासूबाईंचे आहेत आणि मृत व्यक्तींच्या वस्तू अशा प्रकारे वापरायच्या नसतात. पण लोभाने आंधळी झालेली दुर्मुखी काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हती. तिने आपल्या सासूला खूप टोमणे मारले, त्यांचा अपमान केला आणि शेवटी मोठा वाद घालून ते प्राचीन दागिने आणि वस्त्रे हिसकावून घेतली. बिचारी सुलक्षणा मात्र रडत राहिली. वेगळे राहायला लागल्यावर दुर्मुखीच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तिला आता सासू-सासऱ्यांची सेवा करावी लागत नव्हती आणि त्यातच तिला अमूल्य दागिनेही मिळाले होते. नवीन घरात गेल्यानंतर तिने सर्वप्रथम आपल्या पणजी सासूबाईंची ती पेटी उघडली. इतके प्राचीन, जड आणि सुंदर नक्षीकाम केलेले दागिने पाहून ती आनंदाने हरखून गेली. तिने लगेच ते दागिने अंगावर चढवले आणि ती जुनी वस्त्रे परिधान केली. ते दागिने घालून ती दिवसभर मिरवत फिरू लागली. ती मुद्दाम ती दागिने घालून मंदिरात जात असे, बाजारात जात असे आणि गावातील इतर स्त्रियांना ते दाखवून आपली शान मिरवत असे. असेच काही दिवस निघून गेले. काही काळानंतर दुर्मुखी गर्भवती झाली. श्याम शर्मा खूप आनंदी झाला की तो आता पिता होणार होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. गर्भधारणा झाल्यानंतर काही महिन्यांतच अचानक एके दिवशी कोणताही आजार नसताना दुर्मुखीचा गर्भपात झाला. ती खूप दुःखी झाली आणि मोठ्याने रडू लागली. जेव्हा सासू सुलक्षणाला ही बातमी समजली तेव्हा तिने स्वतःचे सर्व दुःख विसरून आपल्या सुनेजवळ धाव घेतली. तिने दुर्मुखीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला समजावले, मुली माझे एक, त्या मृत आजीचे दागिने आपल्या अंगावरून काढून टाक, ते घालू नकोस. मला भीती वाटते की हे सर्व दुर्दैव त्या दागिन्यांमुळेच घडत आहे. पण दुर्मुखीचा अहंकार आणि लोभ अजूनही कमी झाला नव्हता. तिने आपल्या सासूच्या बोलण्याला अंधश्रद्धा म्हणून उडवून लावले. हे सर्व तुमचे ढोंग आणि अंधश्रद्धा आहे. मी हे अमूल्य दागिने कधीही काढणार नाही. आपल्या मुलाचे पडणे हा एक साधा अपघात होता. या दागिन्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे म्हणत तिने दागिने काढण्यास स्पष्ट नकार दिला. जसा जसा काळ पुढे सरकत गेला तसतसे त्यांच्या नव्या घरावर संकटांचे काळे ढग दाटू लागले. घरातील वातावरण अत्यंत भयानक आणि भयावह बनू लागले. घराच्या आतून अनेकदा एखाद्या मृत प्राण्याचा कुजलेल्या देहासारखी दुर्गंधी येऊ लागली. ताजे बनलेले अन्न काही तासातच खराब होऊन कुजू लागले. घराच्या अंगणातील तुळस आणि इतर झाडे झुडपे कोणतेही कारण नसताना सुकून कोमेजू लागली. श्याम शर्मा देखील या सर्व घटनांमुळे घाबरून गेला होता. या सर्व भयावह घटनांच्या दरम्यान काही महिन्यानंतर दुर्मुखी पुन्हा गर्भवती झाली. यावेळी ती आधीपेक्षा अधिक आनंदी आणि सावध होती. तिला वाटले की आता सर्व काही ठीक होईल. पण पुढे जे काही घडणार होते ते इतके भयानक असेल की तिच्या आत्म्यालाही थरकाप उडेल याची तिला किंचितही कल्पना नव्हती. ती एक काळोखी रात्र होती. श्याम शर्मा काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता. दुर्मुखीने आपल्या अंगावर ते जुने दागिने घातले होते आणि ती आपल्या खोलीत गाढ झोपली होती. रात्रीच्या मध्यप्रहरात अचानक खोलीतील वातावरण अतिशय थंड झाले. दुर्मुखीला झोपेत असे जाणवले जणू तिच्या छातीवर कोणीतरी जड वस्तू ठेवली आहे. तिला श्वास घेण्यास
त्रास होऊ लागला. अचानक तिची झोप उडाली. तिने डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून तिच्या घशातून किंकाळी सुद्धा बाहेर पडू शकली नाही. तिच्या पलंगाजवळ अगदी तिच्या पोटावर वाकून एक अत्यंत भयानक, विक्षिप्त आणि भयावह म्हातारी उभी होती. त्या म्हातारीचे डोळे लालभडक होते, केस विस्कटलेले होते आणि ती दुर्मुखीच्या पोटाजवळ आपले तोंड नेऊन खोल खोल श्वास ओढत होती. असं वाटत होतं की जणू ते विक्षिप्त आत्मा दुर्मुखीच्या गर्भात वाढणाऱ्या त्या अजन्म्या बाळाची जीवनशक्ती त्याचा श्वास खेचून घेत होती. ती दुसरी तिसरी कोणी नसून श्याम शर्माच्या मृत आजीची आत्मा होती, जिला आपल्या दागिन्यांबद्दल अत्यंत मोह होता. जे कोणी ते दागिने परिधान करत असे त्या आत्म्याची ती व्यक्ती जणू जीवाची शत्रू बनत असे. दुर्मुखी भीतीने थरथर कापू लागली. तिचं संपूर्ण शरीर घामाने भिजून गेलं. तिचं अंग सुन्न पडलं. ती संपूर्ण रात्र अंथरुणावर एखाद्या पुतळ्यासारखे निश्चिल पडून राहिली. सकाळी जेव्हा सूर्यकिरणे खोलीत आली आणि तो भयानक काळा साया अदृश्य झाला तेव्हा दुर्मुखी कसबस उठली. पण तिचं लक्ष गेलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या गर्भात वाढणारं बाळ मृत झालं होतं. या भयानक घटनेने दुर्मुखीचा अहंकार आणि लोभ पूर्णपणे चुरगळून टाकला. ती मोठ्याने रडू लागली. तिला आपल्या सासू सुलक्षणाने सांगितलेला प्रत्येक शब्द आठवू लागला. पहाटेच रडत आणि थरथरत दुर्मुखी धावत आपल्या सासू सुलक्षणाच्या घरी पोहोचली. ती सासूच्या पायांवर कोसळली आणि रात्री घडलेली ती संपूर्ण भयावह घटना तिने सांगितली. रडत रडत तिने क्षमा मागितली. तेव्हा सुलक्षणाने दुर्मुखीला जवळ घेतलं आणि स्वतःची दुःखद कहाणी सांगितली. सुलक्षणा म्हणाली, मुली, जेव्हा मीही नववधू म्हणून या घरात आले होते तेव्हा माझ्या सासूंचं निधन झालेलं होतं. अज्ञानाने मीही त्यांचे दागिने घातले होते. तेव्हा त्यांच्या प्रेतात्म्याने मलाही अशाच प्रकारे त्रास दिला होता. त्या दागिन्यांबद्दलचा त्यांचा मोह मृत्यूनंतरही संपला नव्हता. म्हणून जो कोणी ते दागिने घालत असे त्या व्यक्तीला ती आत्मा आपला शत्रू समजून त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करत असे. हे ऐकून दुर्मुखी खूप घाबरली. तेव्हा सुलक्षणा तिला धीर देत म्हणाली, घाबरू नकोस मुली, यावर उपाय आहे. सुलक्षणा ताबडतोब दुर्मुखीला घेऊन गावाबाहेर जंगलात असलेल्या एका अत्यंत ज्ञानी आणि सिद्ध ऋषींच्या आश्रमात गेली. त्यांनी ऋषींना नमस्कार केला आणि आपल्यावर घडलेली संपूर्ण आपबीती सांगितली. सिद्ध ऋषींनी डोळे मिटले, ध्यान धारणा केली आणि काही क्षणातच संपूर्ण रहस्य जाणून घेतले. त्यांनी डोळे उघडले आणि त्या दोन्ही स्त्रियांना समजावत गरुड पुराणातील ते गूढ रहस्य सांगितले, जे प्रत्येक जिवंत मनुष्याने जाणून घेणे आवश्यक आहे. सिद्ध ऋषींनी गंभीर स्वरात सांगितले, हे स्त्रियांनो, गरुड पुराणात स्पष्टपणे नमूद केले आहे की कोणत्याही जिवंत स्त्रीने मृत स्त्रीच्या 3 वस्तू कधीही परिधान करू नयेत. मृत्यूनंतर शरीर नष्ट होते, परंतु त्या व्यक्तीचा मोह आणि ऊर्जा तिच्या भौतिक वस्तूंशी जोडलेली राहते. जो कोणी जिवंत व्यक्ती त्या वस्तू वापरतो तो त्या नकारात्मक ऊर्जेचा आणि प्रेतबाधेचा बळी ठरू शकतो. ऋषींनी पहिली वस्तू सांगत म्हटले, पहिली वस्तू म्हणजे मृत स्त्रीचे लग्नातील वस्त्र किंवा तिने परिधान केलेले कपडे. जर एखाद्या नवविवाहित स्त्रीचा किंवा कोणत्याही स्त्रीचा मृत्यू झाला असेल तर तिचे कपडे, विशेषतः तिचा सुहागाचा पोशाख, कोणत्याही जिवंत स्त्रीने चुकूनही घालू नये. या वस्त्रांचा मृत स्त्रीच्या शरीराशी आणि घामाशी थेट संपर्क झालेला असतो. आत्मा आपले वस्त्र दुसऱ्यांच्या अंगावर पाहून क्रोधित होतो. यानंतर ऋषींनी दुसरी वस्तू सांगितली. दुसरी वस्तू म्हणजे मृत स्त्रीचे दागिने. कोणत्याही स्त्रीच्या मृत्यूनंतर तिचे दागिने परिधान करू नयेत. मग ती स्त्री वृद्ध असो किंवा तरुण असो. जर त्या स्त्रीने आपल्या मृत्यूपूर्वी पूर्ण शुद्धीत, आनंदाने आणि स्वतःच्या इच्छेने ते दागिने तुम्हाला भेट म्हणून दिले नसतील तर त्या दागिन्यांवर तुमचा कोणताही अधिकार नाही. मृत्यूनंतर घेतलेले किंवा तिच्या इच्छेविरुद्ध मिळवलेले दागिने विनाशाचे कारण ठरतात. जर ते दागिने अत्यंत मौल्यवान असतील आणि तुम्हाला ते जपून ठेवायचे असतील तर ते जसेच्या तसे घालू नयेत. त्या दागिन्यांना अग्नी तापवून सुनाराकडून वितळून त्यांचे रूप बदलल्यानंतरच वापरावे. अग्नीच्या स्पर्शाने जुनी ऊर्जा नष्ट होते. त्यानंतर ऋषींनी तिसरी वस्तू सांगितली.
तिसरी वस्तू म्हणजे मृत स्त्रीचे शृंगार साहित्य आणि माळा. मृत स्त्रीने वापरलेली गळ्यातील माळ, बांगड्या, बिछिया, पैंजण किंवा मंगळसूचक, सिंदूर कधीही वापरू नये. या वस्तू स्त्रीच्या सुहागाशी आणि तिच्या शरीराशी अत्यंत जवळून संबंधित असतात. त्या वापरल्याने मृत आत्म्याला त्रास होतो आणि ती आत्मा त्या व्यक्तीच्या जीवनात रोग, दुःख आणि दुर्भाग्य आणते. सिद्ध ऋषींचे हे वचन ऐकून दुर्मुखी आणि सुलक्षणा या दोघींनाही आपल्या चुकीची जाणीव झाली. आश्रमातून परतल्यानंतर दुर्मुखीने सर्वप्रथम ते सर्व दागिने काढून टाकले आणि गावातील सोनाराकडे नेऊन आग्नीत पूर्णपणे वितळवून घेतले. सोने वितळताच त्या सोन्यावरून आजीच्या आत्म्याचा अधिकार आणि मोह संपुष्टात आला. त्यानंतर दुर्मुखीने त्याच सोन्यापासून नवीन डिझाईनचे दागिने बनवून घेतले. त्यानंतर दुर्मुखी आणि सुलक्षणा यांनी आजीचे ते प्राचीन वस्त्र, सुहागाचे जोड आणि बांगड्या अत्यंत आदरपूर्वक घेऊन जाऊन पवित्र वाहत्या नदीत विसर्जित केल्या. जसेच हे कार्य पूर्ण झाले तसे श्याम शर्मांच्या दिवंगत आजीची प्रेतात्मा त्या मोहाच्या बंधनातून मुक्त झाली आणि तिला परलोकात शांती प्राप्त झाली. त्यानंतर दुर्मुखीचे घर पुन्हा सुखी आणि समृद्ध झाले. घरातील दुर्गंधी येणे बंद झाले. झाडे झुडपे पुन्हा हिरवीगार झाली आणि काही काळानंतर दुर्मुखीने एका निरोगी आणि सुंदर मुलाला जन्म दिला. तिने आपला अहंकार सोडून दिला आणि आपल्या सासू सुलक्षणा यांच्या आयुष्यभर मनापासून सेवा केली. कथेचा शेवट करताना भगवान श्रीकृष्णाने गरुडजींकडे पाहिले आणि म्हणाले, हे पक्षीराज गरुड, मृत व्यक्तीची ऊर्जा आणि त्याचे विचार त्या वस्तूंशी जोडलेले असतात ज्या वस्तूंचा तो आयुष्यभर वापर करतो. जेव्हा एखादी जिवंत व्यक्ती त्या वस्तू वापरते किंवा परिधान करते तेव्हा ती त्या मृत व्यक्तीची सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करते. जर त्या मृत व्यक्तीचा मृत्यू, आजार, दुःख किंवा अपूर्ण इच्छांसह झाला असेल तर त्याच्या वस्तू जिवंत व्यक्तीच्या जीवनातही तशीच दुःखे आणि संकटे निर्माण करू शकतात. म्हणूनच गरुड पुराणात असा नियम सांगितला आहे की मृत व्यक्तींच्या वस्तूंचा मोह त्यागून त्यांचे दान करावे, त्या पवित्र नदीत विसर्जित कराव्यात आणि अग्नीने शुद्ध करून त्यांचे रूपांतर केल्यानंतरच त्यांचा वापर करावा. हेच विज्ञान आहे आणि हाच धर्म आहे. भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून ही अद्भुत, रहस्यमयी आणि ज्ञानवर्धक कथा ऐकून गरुडजी अत्यंत संतुष्ट झाले आणि त्यांनी भगवानांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम केले. तर मित्रांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही कथा आणि ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण अवश्य लिहा. तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.